नाशिकमधील सद्दिका घोटाळा प्रकरणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे। जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी तत्काळ प्रभावाने आपोआप रद्द झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवा कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ ही सर्व खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। त्यास राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे। कोकाटे यांनी या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे। दोषसिद्धीला स्थगिती मिळाल्यासच त्यांची आमदारकी पुन्हा मिळू शकणार आहे। दरम्यान उच्च रक्तदाब व श्वसनाच्या त्रासामुळे कोकाटे यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।